नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉगमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे GA3 आणि 6BA या संजीवकांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. तर ह्या फवारण्या मित्रांनो कधी घ्यायच्या, ऊस किती दिवसाचा झाल्याच्या नंतर घ्यायच्या आणि त्याच्यामुळे ऊसाला काय फायदे होणार आहे, या संदर्भातली सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपणाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो ऊसावर GA आणि 6BA कधी फवारावे, फवारणीचे योग्य प्रमाण आणि वेळ, उन्हाळ्यात या संजीवकांचा ऊसावर होणारे फायदे आणि फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ह्या फवारण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर आम्हीसुद्धा त्या फवारण्या घेतलेल्या आहेत, आपणसुद्धा घेऊ शकता. समोरच तुम्हाला त्या फवारण्यांचा रिझल्ट तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. बघू शकता ऊसाची क्वालिटी आणि ऊसाला ते चमक कशा पद्धतीनं आहे. हे तर केवळ मित्रांनो हे जे आहे हे BA3 आणि 6BAचा रिझल्ट आपल्या समोर आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहूया. तर उन्हाळ्यात ऊसाची वाढ टिकवून ठेवण्यासाठी आणि ऊसाच्या कांड्यांची लांबी व जाडी वाढण्यासाठी GA3 आणि 6BA ची फवारणीचे फायदेशीर उपाय कशा पद्धतीने आहे, त्याचा कशा पद्धतीने आपला फायदा होतो, तर ते पाहत आहोत आपण. तर मित्रांनो साधारणपणे ऊसाचं वय 3 ते 4 महिन्याचं असताना तेव्हा ह्या संजीवकाच्या फवारण्या जर आपण केल्या तर सर्वाधिक चांगल्या प्रकारचा रिझल्ट मित्रांनो आपल्याला मिळतो. दुसरी गोष्ट, उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे फवारणी नेहमी सकाळी लवकर म्हणजे 10 वाजायच्या आत किंवा संध्याकाळी 5 वाजायच्या नंतर करावी. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात फवारणी शक्यतो टाळावी. ह्या संजीवकांची दुपारची किंवा कडक उन्हात फवारणी घेणे टाळावी मित्रांनो. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा, कोरड्या जमिनीत फवारणी केल्यास ऊसावर ताण येतो, त्याच्यामुळे जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण पाहणार आहे या फवारणीचं प्रमाण, म्हणजे GA आणि 6BA ही फवारणी करताना याचं प्रमाण एकरासाठी कसं घ्यायचं आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो. तर साधारणपणे GA3 5 ते 10 ग्रॅम प्रति एकर घ्यायचं आहे आपल्याला. मग ते पावडर स्वरूपात असेल तर प्रथम अल्कोहोल किंवा मग स्पिरिटमध्ये विरघळून मग पाण्यात मिसळावे. लिक्विड असेल तर काही अडचण येणार नाही. तर आता 6BA साधारणपणे 1 एकरसाठी 5 ते 10 ग्रॅम प्रति एकर हे देखील आधी मित्रांनो द्रावण स्वरूपात असेल तर ते विरघळून पावडर स्वरूपात असेल तर ते विरघळून घ्यावे. द्रावण स्वरूपात असेल तरी ते मग पाण्यात मिसळून जाते. तर मित्रांनो आता याचं प्रमाण प्रति एकरी किमान 150 ते 200 लिटरचा आपल्याला बॅलर पाण्याचा करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये हे पाण्याचा वापर करून त्याच्यामध्ये हे द्रावण आपल्याला जेणेकरून ऊस पूर्ण भिजेल अशा पद्धतीनं मित्रांनो याचा हा फवारा घ्यायचा आहे. आणि मित्रांनो आता याच्यामुळे होणारे प्रमुख जे फायदे आहेत ते पाहणार आहोत आपण. तर काय होतं, कांड्यांची लांबी वाढते GA3मुळे आणि पेशींचे विभाजन जलद होते, ज्यामुळे ऊसाच्या 2 कांड्यांमधील अंतर वाढते आणि पर्यायाने ऊसाची एकूण उंची चांगली वाढते. हा मित्रांनो ह्या GAमुळे ऊसाला फायदा होतो. आता जे 6BA आहे त्याचा काय फायदा होतो ते पाहूया आपण. तर ऊसाची जाडी वाढते. 6BAमुळे ऊसाची जाडी वाढण्यास मदत होते. यामुळे ऊस पोकळ न राहता मित्रांनो तो वजनदार होतो. हा फायदा त्या
6BAमुळे आपल्या ऊसासाठी होतो. दुसरी गोष्ट, उन्हाळ्यात ताण सहन करण्याची क्षमता या फवारणीमुळे ऊसाची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याची कमतरता किंवा तापमानाचा जर ऊसाच्या वाढीवर होणारा जो परिणाम असतो तो होत नाही, तो कमी करण्यास मदत होते. आणि ऊसाची जी वाढ आहे ती वाढ चांगल्या प्रकारे होते. उन्हाळ्यात सहसा ऊसाची वाढ मंदावते, परंतु ही फवारणी जर आपण केली तर ती वाढ सुरू ठेवण्यास मदत होते आणि कायमस्वरूपी मित्रांनो त्याची वाढ चांगल्या प्रकारची होऊ शकते. आता काही महत्त्वाच्या टिप्स मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आपणाला. तर फक्त ही संजीवके फवारून चालत नाही, तर त्या सोबत मित्रांनो आपल्याला 19-19 किंवा मग 13-0-45 सारखी विद्रव्य खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये घेतल्यास अधिक चांगला परिणाम मित्रांनो आपल्याला ह्या ऊसामध्ये जाणवू शकतो. चांगल्या प्रकारचं ते चमक आणि ऊसाची जाडी वाढण्यास मदत होऊ शकते. त्याच्यामुळे नुसतं आपल्याला 6BA न वापरता किंवा GA3 ने वापरता त्याच्याबरोबर ह्या खतांचा सुद्धा वापर करायचा आहे. त्याच्याबरोबर मग आपल्याला स्टिकरचा सुद्धा वापर करायचा आहे. उन्हाळ्यात पानावर औषध लवकर सुकून जाते, त्याच्यामुळे सुकून जाऊ नये म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं स्टिकरचा मित्रांनो वापर करायचा आहे आणि अतिवापर टाळायचा आहे. म्हणजे संजीवकांचा जास्त वापर केल्यास ऊस कमकुवत पण होऊ शकतो. त्यामुळे जसं प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणानुसारच आपण हा फवारा घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं जर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपण जर आपल्या ऊसासाठी GA3 आणि 6BAचा जर फवारा घेतला तर मित्रांनो तो आपल्या ऊसासाठी खूप फायद्याचा होऊ शकतो. त्यासाठी मित्रांनो ऊसाचं वय साधारणपणे 3 ते 4 महिन्याचं असावं. या कालावधीमध्ये आपण हे फवारे घेऊ शकता आणि त्याचा चांगल्या प्रकारचा रिझल्ट मित्रांनो आम्हाला आलेला आहे आणि तुम्हालासुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे GA3 आणि 6BAचा आपण नक्कीच आपल्या ऊसावरती ह्या संजीवकांचा फवारा घेऊ शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीनं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला 6BA आणि GA3चा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे या संदर्भातली माहिती आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन जर तुम्ही माझ्या चॅनलवरती असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला विनंती आहे सबस्क्राईब करा. व्हिडिओ इथंच समाप्त करतो. जय महाराष्ट्र.